ठाम राहायला शिकावं। निर्णय चुकला तरी हरकत नाही। स्वतःवर विश्वास असला की जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते। चांगल्या लोकांचं एक वैशिष्ट्य असतं, त्यांची आठवण काढावी लागत नाही, ते कायम आठवणीतच राहतात तुमच्यासारखे। हसत राहिलात तर संपूर्ण जग तुमच्या जवळ आहे, नाहीतर डोळ्यातल्या अश्रूंना देखील डोळ्यात जागा राहत नाही। भाग्य आपल्या हातात नाही, पण निर्णय आपल्या हातात आहे। भाग्य आपले निर्णय बदलू शकत नाही, पण निर्णय आपली परिस्थिती बदलू शकतात। प्रत्येकाशी प्रेमाने वागले पाहिजे। जे तुमच्याशी वाईट वागतात त्यांच्याशीही प्रेमानच वागलं पाहिजे। ते चांगले आहेत म्हणून नाही, तर तुम्ही चांगले आहात म्हणून। पैज लावायचीच तर स्वतः सोबतच लावा, कारण जिंकलात तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारलात तर स्वतःचाच अहंकार हराल। मानवाचा दानव होणं ही त्याची हार, मानवाचा महामानव होणं हा त्याचा चमत्कार आणि मानवाचा माणूस होणं हे त्याचं यश आहे। स्वतःसाठी सुंदर घर करणे हे प्रत्येकाचेच एक स्वप्न असते, पण एखाद्याच्या मनात घर करणे यापेक्षा सुंदर काहीच नसते। वाट नेईल तिकडे जाणे आणि शब्द सापडतील तसे गाणे, यामुळे आयुष्याला रंगत येत नाही। कुठे जायचे आणि काय गायचे हे अगदी स्पष्ट असले पाहिजे। आपल्या चुका सुधारण्यासाठी जो स्वतःशीच लढाई करतो त्याला कोणीच हारू शकत नाही। प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला तर समोरचाच चुकीचा दिसणार। दोन्ही बाजूने विचार करून बघा, कधी गैरसमज होणार नाहीत। एकदा कर्तव्य सिद्ध झालं की संशयाने बघणारे नजरा आपोआप आदराने झुकतात। एकदा वेळ निघून गेली की सर्व काही बिघडून जाते असे म्हणतात, पण कधी कधी सर्व काही सुरळीत होण्यासाठी सुद्धा काही वेळ जाऊ द्यावा लागतो। स्वतःची तुलना इतरांबरोबर करू नका, तसे केल्यास तुम्ही स्वतःचाच अपमान करत आहात। संयम ठेवा, संकटाचे हेही दिवस जातील। आज जे तुम्हाला पाहून हसतात ते उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील। आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडीन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन। शहाणा माणूस प्रत्येक वेळी एकांतात आणि कमजोर व्यक्ती नेहमी घोळक्यात दिसतो। व्यक्तिमत्व सुंदर नसेल तर दिसण्याला काहीच अर्थ नाही, कारण सुंदर दिसण्यात आणि असण्यात खूप फरक असतो। कोणापेक्षा चांगले करेल याने काहीच फरक पडत नाही, पण मी कोणाचे तरी नक्कीच चांगले करेल याने बराच फरक पडेल। भरलेला खिसा माणसाला दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतली माणसं दाखवतो। जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव संघर्ष करण्याची संधी फक्त त्यांनाच देतो ज्यांच्यात क्षमता असते। व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।